ते अनेक जण इच्छुक जे आहेत ते पण तुम्हाला घेऊन भेटतात येतात, पण ते तुम्ही गेल्यावर मीडियावाले गेले मग त्यांचा नंबर असतो, रातभर झोपून देत नाहीत मला. देवेंद्र फडणवीसची जी वागण्याची पद्धत आहे ना, जी द्वेष आहे ना, तो त्यांच्या मुळावर आला भाजपच्या. कारण भाजपमधला मराठा सुद्धा खुश नाही आहे तिथं आता. कारण ते शब्द, ते हिनवल्यासारखं बोलणं, मराठ्यांनाच फक्त टार्गेट करणं, मराठ्यांना वेळ न देणं, बाकीच्याला वेळ आहे त्यांच्याकडं, ऐकून घ्यायला वेळ आहे, मराठ्यांचं ऐकून घ्यायला त्यांच्याकडे वेळ नाही, शेतकऱ्याचं ऐकून घ्यायला वेळ नाही. याच्यामुळे इतका रोष वाढला आहे. त्यातल्या त्यात त्यांचे माझे आमदार हे तर पुरते कदारले, पूर्ण कदरून गेले. सगळ्याच पक्षाचे राज्य येतात माझ्याकडे, पण मीडिया गेल्यावर. फडणवीस आमचे विरोधक नाहीत, शत्रू नाहीत. जाहीरपणानं प्रामाणिक मतानं सांग, विरोधक नाहीत. फडणवीस साहेबांना आम्ही शत्रू मानलेलं नाही, पण त्यांची जी पद्धत आहे ना द्वेष करण्याची मराठ्यांची, ती आता आम्हाला पटायला तयार आहे. का भाजपाचे मराठ्यांचे लोक आरक्षण घेणार नाहीत? का तुम्ही मराठ्याच्या अंगावर घालता? ही त्यांची वागणूक चांगली नाही. मराठ्यांचेच आमदार मराठ्यांच्या अंगावर का सोडले तुम्ही? आमच्या ठरलेल्या सगळ्या मागण्या मंजूर करा. ते राजकारण तुम्हाला लकला, पण तुम्ही नाही दिलं. आणि कोणी जर आम्हाला म्हणलं तर जरांगे पाटील आता राजकीय बोलायला लागले तर मी 100% बोलणार.